इंदोरमधील नवीन लग्न झालेलं जोडपं राजा आणि सोनम यांचं एक धक्केदायक प्रकरण समोर आलं आहे। 11 मे 2025 रोजी या दोघांचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर ते दोघं मेघालय येथील शिलाँग येथे हनीमूनला गेले होते आणि हनीमूनलाच गेल्यानंतर त्या दोघांसोबत एक धक्केदायक घटना झाली, ज्याबद्दल कोणी विचारही केला नसेल। 22 मे संध्याकाळी त्यांनी शिपारा होमस्टे या हॉटेलमध्ये चेक इन करून रात्रभर मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी 23 मेला सकाळी चेकआउट केल्यापासूनच ते दोघं बेपत्ता झाले। याच दिवशी सोनमने सकाळी तिच्या सासूबाईला शेवटचा कॉल केला होता। ती तिच्या सासूबाईंशी शेवटचं हेच बोलली की इथं रेंज नाहीये आणि तिने फोन कट केला होता। तेव्हापासून राजा आणि सोनम दोघांचे फोन बंद येत होते। हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये दोघेही दिसले होते, परंतु एका संशयित युवकाचाही त्या फुटेजमध्ये उल्लेख होता। सोनमच्या वडिलांनी याच युवकावर अपहरणाचा आरोप केला आहे। 2 जून 2025 ला राजा यांचा मृतदेह एका खोल दरीत सापडला, ज्यामुळे राजाची हत्या झाली आहे असा संशय घेतला जात आहे। सोनमचा अजूनही काही ठावठिकाणा नाहीये। महिन्याभरापासून तिचा शोध सुरूच आहे। तिची ही हत्या झाली आहे का तीच राजाला मारून पळाली आहे, याबद्दल पोलिसांचा शोध महिन्याभरापासून सुरू आहे। सोनम बेपत्ता असल्यामुळे ही केस आणखीनच गुंतत चालली आहे। शिलाँगमध्ये यापूर्वीही गुन्हेगारीच्या घटना घडल्या होत्या। 2015 मध्ये सुद्धा 9 जणांचा तिथे अपहरण झाला होता। त्यामुळे राजाची हत्या कुणी अनोळखी माणसाने केली की तिच्या पत्नीनेच, आणि तिची पत्नी कुठे गेली का तिची पण हत्या करण्यात आली, या सगळ्या गोष्टींची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।